मैदानाच्या आतमध्ये संदीप इथे देखील फटका फसलाय, परंतु आता हा चेंडू गॅप मध्ये आहे. इथे मात्र आपण बघतात बॉल जाईल एका टप्प्यावरती सरळ बाउंड्री यांच्या पलीकडे. संदीपच्या बॅट मधून हा पहिलाच या मॅचचा चौकार. पहिल्याच बॉलवरती मात्र पहिला विकेट आला होता, परंतु तदनंतर लगेचच दुसऱ्याच बॉलवरती धमाकेदार सुरुवात करत असताना अगदी इथून पाहिलं विकेट गेलं, परंतु त्याचा कोणत्या प्रकारचा दबाव न ठेवता इथून बॅटिंग करत असताना मानिवली संघ सध्या चांगली सुरुवात करतोय. सेकंड बॉलवरती चौकार. धाबांची सध्या तरी सुरुवात करत असताना टीम मानिवली. पुन्हा एकदा गोलंदाज छगन बॉलिंग मार्क वरती तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गरज होती का? सरळ बॅटनं धाबा यायला सुरुवात झाली होती, परंतु इथून हा चुकीचा निर्णय मित्रमंडळ संदीप यांचा. सरळा चेंडू यष्टांवरती, यष्टा उद्ध्वस्त झाल्यात. सेकंड बॉलवरती लगेचच इथे विकेटचं पतन. चौकाराचा प्रत्युत्तर विकेट दिलं जात आहे. संदीप बॅक टू दी पेव्हिलियन. अगदी या ठिकाणी गोलंदाजी करत असताना अंताडे संघाचा गोलंदाज छगन काय सुरुवात करतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये जे महत्वाचे फलंदाज आहेत त्यांना बाद करण्यामध्ये यश येतोय, कारण की पहिलाच विकेट भाऊस खरं तर एक मोठं नाव त्यांना बाद केलं पहिल्याच बॉलवरती. परंतु सेकंड बॉलवरती चौकार आला होता संदीपच्या बॅटमधून, परंतु संदीपला लगेचच प्रत्युत्तर दिलं गेलं. नक्कीच मी तर म्हणेन तिथे थोडासा चुकीचा निर्णय मी तर म्हणेन. संदीप यांचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला, तिथे फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश आहेत. इथे सेन्सिबल क्रिकेट अगदी या बॉलवरती आज सध्या तरी शांतता दाखवली आहे. प्लेसमेंट आणि तिथे आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 5 या धावफलकावरती. 5 वरती 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत, म्हणजेच एकाच ओव्हरमध्ये टॉप ऑर्डरचे ते 2 खेळाडू होते त्यांना बाद केलं गेलं. परंतु अद्यापि मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर फलंदाज आहेत. स्ट्राईक वरती विश्वनाथ. इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने सध्या तरी विश्वनाथ आपण पाहतोय अगदी बॅटवरती चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर हलक्या हाताने मी तर म्हणेन बॉलला फ्लिक केलं. तिथे मात्र एक धाव कंप्लीट. अगदी दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक अकाउंट या मॅच मध्ये ओपन केलंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 6 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल. अगदी या षटकात शगननं चांगली कामगिरी केली आहे. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेचून मारायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू सुसाट निघून गेलाय. वेग मात्र होत आहे चेंडूवरती. तिथे फलंदाज बीट झाले आणि शेवटचा बॉल डॉट आलाय. पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी झाली. अगदी पिवंत षटक कशा प्रकारे फिकावे याचं ज्वलंत आणि जागतिक उदाहरण सध्या तरी छगननं दिलंय. पहिल्याच ओव्हरमध्ये 6 धावा आणि 2 फलंदाजांना त्यांना बाद केला. अप्रतिम कामगिरी आहे. सुरुवात इथून चांगली पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना अंताडे संघाच्या माध्यमातून टॉस जिंकला प्रथमतः आणि टॉस जिंकल्यानंतर खरं तर फिल्डिंगचा निर्णय आणि आतापर्यंत या पहिल्या षटकात चांगली कामगिरी राहिली आहे. षटक क्रमांक 2 P2चे हे षटक. अंताडे संघाच्या माध्यमातून गोलंदाज विवेक आहेत. आज विचार केला तर अगदी आज सर्व संघ कल्याण ग्रामीण टिटवाला परिसरातले आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम आहे सर्वांचं. स्पर्धा आपण पाहतोय खरं तर जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके आयोजित जय हनुमान चषक 2025 हे पर्व आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वागणी खरं तर यांच्या परवानगीने ही स्पर्धा मॅच ऑन. षटक क्रमांक 2 शॉर्ट ऑफ लेन बॉल फक्त दिशा दिली आहे. बॉलला फायनलला पाठवलं. तिथे खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 हँडेड बॉलला स्टॉप केलं. चेंडूवरती धावले आणि त्यानंतर शेवटच्या मोमेंटला बॉलवरती अगदी पकड निर्माण केली आणि तिथे एकच धाव. सध्या तरी इथून एका धाबेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय टीम मानिवली संघाला.
चला दोन्ही संघ आपण स्पीडअप करायचे आहे. कोणत्या प्रकारचा इथून आता अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. शॉर्ट ऑफ बॉल ऑन साइडला आपण पाहतो टॅप केलाय. बॅडमिंटन हा स्ट्रोक, परंतु या बॉलवरती एकच धाव मिळेल. सध्या तरी सिंगल डबलनं काम सुरू ठेवलंय. धाव फलक अगदी हलत ठेवले या मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने प्रत्येक बॉलवरती धावा जमा करण्याचं काम इथून मानिवली संघ करतोय, कारण की माहिती आहे सुरुवातीचे दोन्ही फलंदाज लवकरात लवकर बाद झाले. इथून या दोन्ही खेळाडूंवरती आता मित्रमंडळींनी संपूर्ण जबाबदारी येऊन पोहोचली आहे. विश्वनाथ आणि दिनेश सध्या तरी मैदानाचा मित्रमंडळींना अंदाज घेत आहेत. प्रत्येक बॉलवरती सिंगल एकवटण्याचं काम इथून हे दोन्ही फलंदाज करत आहेत. टीमची टोटल 8 धावा. षटक क्रमांक हे दुसरं, अगदी P2 चे हे षटक. फ्रंट फूट वरती आले होते, खेचून मारण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला होता, परंतु स्क्वेअर लेगच्या पंचांच्या अगदी डाव्या बाजूने इथे झेल उडाला होता, परंतु तिथे आपण पाहिलं तर नक्कीच खेळाडू पोहोचले होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा हा झेल, आणि इथे पुन्हा 2 धावा मिळतील. अगदी विश्वनाथ होते, अगदी पाहिलं तर रिस्की फटका होता हा, आणि तिथे नशीब साथ देत असताना विश्वनाथला. टीमची टोटल दुहेरी आकड्यामध्ये 10 या धाव फलकावरती. फुलटॉस बॉल, दिशा दिली आहे, गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय, बॉलला पाठवलाय लॉंग लेग क्षेत्रात, बॉल जाईल सरळ वेगाने, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला चौकार. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये एक चौकार आला होता, तो म्हणजे संदीप यांच्या बॅट मधून, परंतु त्यानंतर हा दुसरा चौकार येतोय सलामीवीर बॅटर विश्वनाथ यांच्या बॅट मधून. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 14 या धाव फलकावरती. अगदी या षटकात धावा येत आहेत. गतीमध्ये परिवर्तन, स्लोपर पण चेंडू होता, पिकअप मी दबाने केलं, वेट अँड वॉच पाहिलं व त्यानंतर खेळले हा फटका. अगदी कबस मध्ये बॉल ढकलला, तिथे एकच धाव मिळेल. टीमची टोटल 15 धावा. अगदी या षटकात धावा आल्यात. अगदी डॉट पर्सेंटेज पहिल्या षटकामध्ये होते, परंतु या षटकात डॉट पर्सेंटेज कमी केले. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल एकवटण्याचं काम दोन्ही फलंदाजांनी केलं. मागील मॅच मध्ये ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मांजरली संघाने ज्या प्रकारे खेळ केला, अगदी तशाच प्रकारचा खेळ सध्या तरी सुरू आहे मानिवली संघाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल, इथे अवे फ्रॉम दी बॉडी. पंच या ठिकाणी या चेंडू पाहत आहेत, इथे इशारा येतो. जर का अगदी सोप्या रीतीने बॉलला जज केलं असतं, पकडलं असतं, अगदी यशावरती लावलं असतं, तरी देखील इथे फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु हे नियतीला मंजूर नव्हतं. 99% मेहनत आणि 1% लक सध्या तरी तुमच्या पाठीशी असणं फार महत्वाचं असतं. 100% तुम्ही मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होऊ शकता, परंतु इथून हातात आलेला विकेट मी तर म्हणेन मिस झालाय. 2 धावा कंप्लीट, 25 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर लेन, इथे छगन सध्या तरी नक्कीच कंट्रोल गोलंदाजी करतोय. अगदी चेंडू मात्र मी तर म्हणेन पकडून फेकतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी सटीक टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर सातत्याने यॉर्कर लेंथवरती गोलंदाजी केली जाते छगडांच्या माध्यमातून. षटकारानंतर झालेला हा कमबॅक चांगलाच मी तर म्हणेन. उर्वरित अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. टीमची टोटल 26 धावा. फुल लेनचा बॉल, फ्रंट फूटचा वापर केलाय, फटका तेवढा चांगला आहे. अगदी अलॉन द कार्पेटने बॉलला डीप मध्ये ढकलण्याचं काम, परंतु याही चेंडूवरती एक सिंगल. अगदी सध्या तरी मी तर म्हणेन विश्वनाथ दिनेशला चांगली साथ देतोय. विश्वनाथला माहिती आता दिनेशच्या बॅट मधून धाबा येत आहे. दिनेशला सातत्याने स्ट्राईक वरती आणणं महत्वाचं राहील, आणि सध्या तरी पार्टनर कसा असावा, तर विश्वनाथ सध्या तरी चांगली कामगिरी करतोय आणि विश्वनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. आताचा हा चेंडू सोडून दिलाय, परंतु या प्रॉपर हा मी तर म्हणेन योग्य बॉल आहे. ऍक्शन रिप्ले पाहूयात स्क्रीनवरती. अगदी अबे फ्रॉम दी बॉडी. पंचांचं कौतुक करूयात. सनी प्रोड्युसर आहेत तिथे. अगदी अप्रतिम कामगिरी पंचांच्या माध्यमातून केली जाते. डॉट बॉल, शेवटचा बॉल.
ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज आणि त्यानंतर हा चेंडू सरळ स्टँडवरती. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्की दिनेश प्ले डाऊन होत आहेत आणि त्यानंतर इथे विकेटचा पतन. सुरुवातीला विकेट नाही मिळाली, परंतु या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती मात्र शेवट गोड झालाय. विकेटच्या शोधा आले होते छगन आणि त्यांना विकेट देखील मिळाले. तिसऱ्या षटकात मात्र ही तिसरी सफलता. फलंदाज बाद. दिनेश बॅक टू दी पॅव्हिलियन. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले 27 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अगदी छगनने चांगली कामगिरी केली आहे. सुरुवातीला नक्कीच मितमने धाबा खर्च केला, परंतु अगदी शेवटच्या मैदानाने चेंडूवरती विकेट संपादित केलाय. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकता कशा प्रकारे गोलंदाजी केली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये छगनने गोलंदाजी केली, अवघ्या 6 धाबा खर्च केला, परंतु 2 विकेट याने मिळवल्या. परंतु दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी विवेक आले. विवेकने जवळ 11 धाबा खर्च केला आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात सुरुवातीला धाबा खर्च केला छगनने, परंतु त्यानंतर कमबॅक चांगला राहिलाय. शेवटच्या बॉलवरती महत्वाचा फलंदाज अर्थातच दिनेश त्याच्या बॅटमधून धाबा येत होत्या, त्याला बाद केलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धाबा. चला यानंतर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजे एका बाजूला पाहिलं तर गावदेवी आपटी संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर एकता स्पोर्ट्स गोडसे संघ आहे. आणि इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टनांना आम्ही विनंती करू आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच गावदेवी आपटी आणि एकता स्पोर्ट्स गोडसे संघ. चला दोन्ही संघ आपण या ठिकाणी अगदी हजर आहात. दोन्ही संघांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करूया की आपण टॉस साठी यायचं आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेने. ड्रिंक्स ब्रेक देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांमध्ये 27 बनल्या, परंतु आता उर्वरित 2 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना मानिवली संघ अजून किती धावा बनवेल हे देखील पाहूयात. चला मॅच ऑन. स्ट्राइक वरती सलामीवीर बॅटर विश्वनाथ. सध्या तरी संयम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. आताचा चेंडू गुडलेस फटचा बॉल कट केलाय, फटका दमदार आहे. पॉइंट मध्ये बॉलला पाठवलाय, तिथे डीप मध्ये खेळाडू आहे, तू मैमे झालीये, परंतु इथून अगदी रनआउटची अपील जरूर केली, परंतु इथून फलंदाज पपिंग क्रिअर मध्ये सेफ आहेत. मिलन इथे एकदम कंप्लीट. अगदी दोघांचं हे ताळमेळ इथे बिघडलं होतं. जर का इथून दोन्ही खेळाडू एकाच एंडवरती आले असते तर एखादा खेळाडू इथून पुन्हा एकदा डगआउटमध्ये जाऊ शकला असता, परंतु इथून दोन्ही खेळाडू सुखरूप पॉपिंग क्रिअर मध्ये पोहोचलेत. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती. ऑन साइडला खेचला, इथे फटका फसला, डीप मध्ये खेळाडू आहे, जज करतोय, परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर हा बॉल जाईल सरळ खेळाडूच्या हातावरती ताली देऊन सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा. या चेंडूवरती धावा मिळतील त्या 4 धावा मिळाल्यात. इथून बॅटर मिलन त्यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मिलनच्या नावानं हा संघ जाणला जातो. त्यानंतर भाऊ असतील, खरं तर सातत्याने या संघाला ते लीड करतात. आणि मिलनच्या बॅटमधनं मात्र पहिल्याच बॉलवरती हा चौकार आलाय. टीमची टोटल 32 धावा. हा देखील फटका दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन. बॉलला पाठवलाय सरळ बॅटनं, सरळ साइड स्क्रीन समोर, बॉल सीमाच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा दर्जेदार चौकार मिलनच्या बॅटमधून. कंट्रोल शॉट होता. जसा चेंडू समोर आला त्याला अगदी समोरच पाठवलाय. प्लेसमेंट अप्रतिम होती, प्रॉपर टायमिंग. आणि त्यानंतर याही बॉलवरती 4 धाबा. सुरुवातीला धाबांसाठी मानिवली संघ अगदी मैदानाच्या आतमध्ये धाबांसाठी संघर्ष करत होता, परंतु आता या षटकात धाबा येत आहेत. धाबांची लई लूट करत असताना आतापर्यंत या षटकात कुणालनं 3 चेंडूमध्ये 9 धाबा खर्च केल्यात, परंतु दुसऱ्या बाजूला आता फलंदाज मिलन लय मध्ये दिसतोय. मॅच ऑन. इथे यॉर्कर लेन कमबॅक झालं होतं, परंतु इथून नक्कीच फर्स्ट स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग. याही बॉलवरती एक सिंगल एकवटली जाते. सातत्याने धाबा जमा करण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये मानिवली संघ करतोय.
सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 37 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये 16 धावा होत्या, परंतु या षटकात 17 होत्या, परंतु या षटकात चांगली मागील 2 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्यात. इथे चॉप केलाय, हा देखील चेंडू चांगला आहे, परंतु तेवढाच मी तर म्हणेन सन्मान देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथने केलंय. ते एका बाजूने विश्वनाथ सध्या चांगला डाव सुरू ठेवलाय, सातत्याने प्रत्येकी बॉलवरती सिंगल डबल विकेटचं काम विश्वनाथने केलंय. शेवटचा बॉल कुणाल. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, संपास कॉल. पुन्हा एकदा वाईट बॉल आहे या ठिकाणी. अगदी इथून एक्स्ट्राच्या स्वरूपात ही आणखीन एक धाव मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 39 धावा. आतापर्यंत ही चांगली धावसंख्या उभारली आहे. सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करत असताना टीम मानिवली संघ. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने हा चेंडू वळण घेतोय. पुन्हा एकदा वाईट बॉल. अगदी लगातार मागील 2 चेंडू खराब फेकले गेलेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज कोणाल यांच्या माध्यमातून थोडासा दबाव जाणवते की काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे, परंतु वेगळ्या करण्याच्या नादामध्ये जबरजबर आतापर्यंत 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. आताचा हा बॉल यस योग्य आहे, अगदी अवे फ्रॉम दी बॉडी तेच करण्याचं काम. यस, या ठिकाणी ओव्हर कंप्लीट केली, त्यानंतर तुम्ही अपील करू शकत नाहीयेत आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. इथे षटक क्रमांक 4 हे कंप्लीट झालं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना मानिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 या धावफलकावरती. चला मॅच ऑन. षटक क्रमांक 5 शेवटचे हे षटक. अंतडे संघाच्या माध्यमातून गोलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये. 5वं षटक आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. अगदी आतापर्यंत विश्वनाथ यांचा विचार केला तर 8 बॉलचा त्यानं सामना केला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 12 धावा आल्यात. मैदानाच्या आतमध्ये कंट्रोल बॅटिंग त्यांच्या माध्यमातून. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू सरळ आपण पाहिला तर अगदी पॅड वरती होता. ऑफस्टिकला मिस करणारा चेंडू. पंचाने तेच सांगितलं, बाहेरच्या दिशेने हा चेंडू वळण घेतोय आणि तिथे पाहिलं तर एक धाव मिळेल टीम मानिवली संघाला. लेग बाईटच्या माध्यमातून 41 धावा. अगदी या मॅच मध्ये मिलन या खेळाडूंना सध्या तरी चांगली सुरुवात केली आपल्या डाबाची. सुरुवातीचे दोन्ही चेंडू आणि दोन्ही चेंडूंवरती सातत्याने चौकाराने वसूल केलाय. आताचा हा चेंडू समोर होता, फटका अप्रतिम, स्वीप केलाय, बॉलला पाठवलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलन आता इथून सुरू झालाय त्याच्या बॅट मधून षटकार. शेवटच्या षटकात अगदी इथून आता सातत्याने मिलन टॉप गिअर मध्ये त्यांना आपण पाहू शकता. त्याच्या बॅट मधून हा षटकार आलाय. पुन्हा एकदा हा वन्स अगेन तशाच प्रकारचा हा चेंडू आणि तशाच प्रकारचा हा फटका. सरळ हा बॉल पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर. आणखीन एक बिग हिट, आणखीन एक धमाका षटकार. 53 धावा धावफलकावरती. अगदी शेवटच्या षटकात आपण पाहता धाव सध्या तरी षटकारांचा वर्षाव करताना मिलनला आपण पाहतोय. स्ट्रेट हा फटका होता, सरळ रशीमध्ये हा खेळला फटका. सरळ साइड स्क्रीनच्या वरून हा चेंडू मात्र लांबच गेलाय. 53 धावा. अजूनही उर्वरित या षटकातील 3 चेंडू आहेत. जर का तीनही चेंडू मिलनने खेळले ना तर नक्की जवळ जवळ 60च्याही पलीकडे धावसंख्या होऊ शकते, परंतु आता इथून विकासला कमबॅक करावा लागेल.
मॅच ऑन. गुडलेन स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडस वळण आणि तदनंतर इथे फलंदाज मिलनला बीट केलं जातं. अगदी लगातार 2 षटकार आल्यानंतर लगेच इथून कमबॅक करत असताना मिलन खरं तर विकास निर्धाव चेंडू डॉट बॉल. टीमची टोटल 53 वरती आपण पाहतोय ती थांबलेली आहे. उर्वरित शेवटचे 2 बॉल शिल्लक. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती अगदी या चेंडूवरती एकच धाव मिळेल आणि इथून आता विकेट सॅक्रिफाइस. फलंदाज विश्वनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. चला यानंतर नेक्स्ट मॅच एकता स्पोर्ट्स गोडसे आणि गावदेवी आपटी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. शेवटचा चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केले जाईल याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा बॉल स्ट्राइक वरती फलंदाज मिलन. आतापर्यंत त्याच्या बॅट मध्ये चांगल्या धाबा आल्यात, परंतु या बॉल वरती किती धाबा येतील इथे आपण बघा. सिली मिडॉनला खेळाडू आहेत तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला तिथे पकडले गेला आणि याही बॉल वरती अगदी याही बॉल वरती फलंदाज बाद झालेत. शेवटच्या बॉल वरती कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. या ठिकाणी आपण पाहू शकता बॅटिंग करत असताना टीम मानुली संघ सुरुवातीला भाऊस आले. भाऊसनं पहिल्याच बॉलवरती फटका चांगला खेळला, परंतु तिथे विकेट. परंतु तदनंतर अगदी हा डाव संपूर्णपणे मित्रमंडळानं सावरला, तो म्हणजे विश्वनाथनं. तदनंतर संदीपनं चांगली साथ दिली, दिनेश आणि तदनंतर मिलन. आणि या खरं तर या फलंदाजाने चांगली बॅटिंग केली आहे. तब्बल धाव फलकावरती पाहायला मिळाला. त्या 53 धाबा आणि 54 धाबा बनल्या गेल्या आणि 55 धाबा संख्येचं टार्गेट आतापर्यंत या ठिकाणी उभं केलं आहे. त्याच दरम्यान आम्ही पप्पू दादा दुबेला यांना विनंती करू की दादा तुमच्या हस्ते आपण टॉस करूयात. अगदी दादांना विनंती असेल या दादा. नेक्स्ट मॅच एकता स्पोर्ट्स घोटसई आणि त्यांच्या विरोधात पाहिले तर गावदेवी आपटी. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत आणि आपण पप्पू दादा यांच्या शुभ हस्ते करतोय टॉस. यस, टॉस जिंकल्या या ठिकाणी गावदेवी आपटी संघ आणि लगेच बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी सांगितलाय. जशी मॅच संपेल लगेच आपटी संघ आपण मैदानाच्या आतमध्ये आपले खेळाडू घेऊन उतरायचे आहेत. जाऊया या मॅचच्या दिशेने, जिथे पहिल्या सत्रात 54 बनल्या गेल्यात आणि 55 धाबा संख्येचं टार्गेट आहे. आणि आता या 55 धाबा 30 बॉल मध्ये अंतराळी संख्या कशा प्रकारे बनवेल याचा धावते विवरण आपण ऐकूयात. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि ऐकूया सोनू सरांचा आवाज. थँक्यू सो मच प्रसादजी सफारे सर, ज्या आपण पकल्या डावामध्ये आवाज ऐकला. आपण ही स्पर्धा पाहतोय. खरं तर जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके आयोजित जय हनुमान चषक 2025-26 हे पर्व आपण पाहतोय. अगदी जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. मानाची सन्मानाची स्पर्धा ढोके गावातून सध्या तरी बिलॉंग करते. आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय, जिथे तुम्हाला मॅच पाहायला मिळते. खरं तर आपण या ठिकाणी पाहतोय 55 धावा संख्येची गरज आहे. 30 बॉल मध्ये 55 धावा बनवायच्यात आणि ताडवी पक्ष मानिवली असा हा सामना आपण एन्जॉय करतोय.
सध्या तर आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करत असताना इथे धावा बनवल्यात. मानवली टीमनं 54 धावा फलकावरती बनवल्यात. 55 धावांचं टार्गेट सध्या तरी सेट केलंय अंताडे टीमच्या विरोधात. परंतु पहिलं षटक ओव्हर नंबर 1 मध्ये आलेत. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील शैलेश आलेत राईट मोठं विकेटनं. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडूला पाठवलंय सरेल. 55 धावांचा पाठला करत असताना फलंदाज छगनच्या बाट मधून आलाय. पहिला दमदार चौकार. आपण पाहतो या ठिकाणी आमच्या स्कोरच्या भूमिकेत आपण पाहतोय सन्माननीय सचिन दादा भोईर यांच्याकडनं भरपूर चांगली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवल्या. जवळपास विचार केला तर पहिल्या डावामध्ये जेव्हा पहिलं षटक फेकलं होतं गोलंदाज छगननं तब्बल 6 बॉल मध्ये 6 रन आणि 2 महत्वाचे विकेट त्याने बाहेर काढले होता. आणि तो सुद्धा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मानवली टीमच्या विरोधात सध्या तरी मी म्हणेन आक्रमण करतोय. इथे आपण पाहतोय सुरुवात दमदार केली आहे. आपण पाहतोय फलंदाज छगनच्या बाट मधून एक चौकार आलाय. सुरुवात तर चांगली गेली आहे. सुरुवात कशी हवी त्याचे प्रत्यक्ष उदाहरण सध्या तरी फलंदाज छगन दिले. परंतु हा बॉल सध्या कट केलाय. म्हणतात ना सर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि सध्या युक्तीचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय फलंदाज छगन. काय इम्प्रेसिव्ह सुद्धा बॅटिंग करत असताना पाहायला मिळतं. इथून सर छगन आणि अनिशला माहिती आहे की इथून प्रत्येकी षटकामागे 11.0च्या सरासरीने धावसंख्या दाफलकावरती बनवली तरी देखील आपण ही मॅच सहजासहजी जिंकू शकतो. आणि त्याच अनुषंगाने सुद्धा बॅटिंग करते अंताडे संघ 6 धावा दाफलकावरती. ओ यावेळेस आपण पाहतोय लेझी क्रिकेट. तिथे आपण पाहतोय सातत्याने त्याच दिशेमध्ये चेंडूला कट केलाय परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरळ थर्ड मांडला दन 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 करत सीमा पार. मिळतील धाबा 4 छगनच्या बॅट मधून. या ओव्हर मध्ये दुसरा चौकार. 10 धावा दाफलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड. पहा तुम्ही क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो ना सर कोणतीच धावा संख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये छगननं लाजवाब बॅटिंग केली आहे. 3 चेंडू फेस केले त्याच्या बॅट मधून एकंदरीत 10 धावा म्हणजे 2 चौकार त्याने टोकलेत. संयमी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. इथून चांगली सध्या तरी स्ट्रोक वॉड स्ट्रोक आपण पाहतो. या ठिकाणी विराट कोहलीची आठवण करून देणारा हा फटका. बॉल सरळ जाईल लॉंग ऑफच्या दिशेनं. 2 टप्पा घेत बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. जर अशा पद्धतीची गोलंदाजी झाली तर इथून मानवली टीमला हा सामना सोडावा लागेल. कारण इथून सध्या तर आपण पाहतोय अंताडे टीम बॅटिंग भरपूर चांगली करते. खास करून छगनचा विचार केला तर 4 चेंडू छगन खेळला त्याच्या बॅट मधून. एकंदरीत विचार केला तर अगदी 14 धावा दाफलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड आपण पाहतोय. धावसंख्येला हालत ठेवण्याचं काम सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथे डबल धाबा येत नाहीये तिथं सिंगल धाबाला प्राधान्य देत असताना पाहायला मिळतंय. इथून छगनला चांगलं स्टाऊक आहे. एका ओव्हरमध्ये 15 धाबांना आखवडल्यात. जर या चेंडूवर जर सिंगल डबल आली तरी देखील आपण विजयाच्या दिशेनं सहजपणे वाटचाल करू शकतोय. आणि त्याच दिशेने सध्या तरी बॅटिंग करत असताना छगन आणि त्याच्या साथीनं अनिश आपण पाहतो. स्ट्राईक एंड वरती अनिश ज्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. शेवटचा बॉल स्टील टू गो. ओ शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला पाठवून दिलाय सरळ डीप फाईनला. पंचांचा इशारा येणं बाकी. इट्स मॅक्सिमम 6. षटकार आलाय. व्हॉट अ बॅटिंग. सध्या आपण पाहतो शेवटच्या बॉल वरती संधी मिळाली फलंदाज अनिशला आणि अनिशने शेवटच्या बॉल वरती जणू काही षटकार डोकलाय. तिथे आपण पाहतोय सध्या तरी 21 धावा दाफलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड. ज्या सर धाबा 2 ओव्हर मध्ये पाहिजे होत्या त्या धाबा एकाच ओव्हर मध्ये अकवडल्यात. म्हणजे एकंदरीत जर या ओव्हर मध्ये सर 8 ते 10 धाबा आला तरी देखील सहजपणे विजयाच्या दिशेने तो वाटचाल करू शकतो अंताडे संघ. आणि त्याच अनुषंगाने जणू काही बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. इथून समीकरण राहिले सर आता येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. विचार केला जर चेंडूपेक्षा फक्त 10 धावा जास्त आहेत. आणि इथून आता लेझी क्रिकेट जरी खेळले अंताडे संघ तरी देखील इथून टीम
मी म्हणेन नंताडे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकते, परंतु मानवली संघाला एखादं षटक हे निर्णायक टाकावं लागेल. आणि या षटकामध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग या दोन्ही फलंदाजांनी केली आहे. आतापर्यंत छगनचा विचार केला तर त्यांनी 5 चेंडू फेस केलेत आणि 15 धावा त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु शेवटचा बॉल अनिश खेळला आणि त्याच्या बॅटमधून षटकारला आहे. म्हणजे चांगले दोन्ही बॅट्समनची ताळमेळ चांगला आहे. दोन्ही अगदी विचार केला तर दोन्ही खेळाडू सध्या तरी फुल फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. एका ओव्हर मध्ये 21 धाबा आकवडल्यात, परंतु या षटकामध्ये सर किती धाबा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज सुमित आलेत. ओल्डेचे क्रिकेट पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी कव्हर मधून चेंडू ढकलल्या टीम मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. चेंडू फेक करीपर्यंत जिथे सिंगल टाव होती तिथे डबल मध्ये कन्वर्ट केलंय, जिथे हाफ चान्स तिथे फुल चान्स मध्ये कन्वर्ट केलं आणि तिथे धावा मिळतात 2. या 2च्या मदतीनं 23 धावा दाफलकावरती. इथून आपण पाहतोय 55 धावांचा पाठला करत असताना आपण पाहतोय अगदी विचार केला तर छगन आणि त्याच्या साथीने तुम्हाला पाहायला मिळतील आदेश क्षमा जावी. यावेळेस पुन्हा एकदा अशा पॉलन खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेल इथे फार महत्वाची फर्स्ट स्लिप मध्ये टीपला जाहीर देईल. ज्या खेळाडूने सर 3 चौकार लगावले होते आता त्याच खेळाडूला इथे गारद केलंय, अर्थात छगनला परतावं लागेल. फलंदाज बाद. सहा बॉल आणि 15 धाबा त्याच्या बॅट मधून आल्या. अगदी छगन साठी एकदा जोरदार डाल्या झाला पाहिजे. ताडे संघ कमी बॉल वरती त्याने धाबा चांगला आकवडला. कदाचित समीकरण सर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी 9 चेंडू 10 चेंडू एखादा बॅट्समन जेव्हा खेळतो ना तेव्हा त्याच्या बॅट मधून 9 ते 10 धाबा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात, परंतु कमी चेंडूंवरती धावसंख्या त्याने चांगली बनवली आहे. आपण पाहतो या ठिकाणी अज्जू आलेत रेड नंबर 3 वरती. इथून अज्जू आणि त्याच्या साथीनं आदेश पाहायला मिळतात. या दोन्ही खेळाडूंना आता चांगला बॅटल करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. जर ज्या विकेटची गरज होती आणि तोच विकेट सध्या मैदानाच्या बाहेर आलाय, म्हणजे इथून आता कमबॅक करेल मानवली संघ. फुलटच बॉल पुढे खेळण्याचा वापर आम्ही नेहमीच म्हणतो ना, मोबाईल मध्ये नेटवर्कचा वापर आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कचा वापर. बॉल जाईल सरेल लॉंग ऑनला, सीमा पार मिटील दाबाच्या. जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जणू काही छगन बाद झालं तरी देखील कुठल्याच प्रकारचा मी म्हणेन इथे दबाव पाहायला मिळत नाही एनथाडे टीम वरती. म्हणजे सर खोलवर फलंदाजी आहे. तर इथून मिडल ऑर्डर मध्ये देखील अजून 2 ते 3 खेळाडू असतील एनथाडे टीम कडे, ते देखील धावा संख्या इथून बनवू शकतात, परंतु इथून मानवली संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये त्यांना कमबॅक करायचं आहे आणि एखादं षटक सर निर्णायक असणार आहे. पुन्हा एकदा पाहतोय पाचशे लेटिंग के आपण पाहतोय त्याच्या पाठीमागे फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू सज्ज होते. अगदी इथे आपण पाहिलं एकच धाव, अगदी रिस्की धाव होती, ही धाव सहजतेने कंप्लीट केली. आपण पाहतो या ठिकाणी धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 28 धावा दाफलकावरती. या ठिकाणी आपण पाहतोय ओमसाई MTC लाईव्ह ही वाहिनी आमच्या टेक्निकल रूम मध्ये सज्ज आहे. अगदी ही स्पर्धा पाहिली तर घर बसल्या देखील स्पर्धेचा आपण एन्जॉय करू शकता. पण लोवर फुलटाचा बॉल फक्त बॉलला दिशा दिली आहे मिड विकेट रिजन मध्ये. मानवली टीमचा एक खेळाडू होता, त्या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळाला होता चाव, आणि तिथे भरपूर चांगली त्या ठिकाणी झेल टिपल्या. फलंदाज बाद. अगदी चावणं भरपूर चांगली त्या ठिकाणी झेल टिपल्या. कदाचित झेल भरपूर महत्वाची होती आणि त्या ठिकाणी 2 सलामीवीर बॅटर बाद झालेत. आता मिडल ऑर्डर मध्ये दोन्ही खेळाडूंवरती जबाबदारी आहे. सुरुवातीला सला आपण पाहिलं की पहिल्या ओव्हर मध्ये 21 धाबा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये गोलंदाज सुमितने केले कमबॅक. तब्बल आतापर्यंत 7 धाबा केले तर केलेत, परंतु यावेळेस आपण पाहतो मिड ऑन आणि मिड विकेटच्या मधून बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती सतीश सांबरेच्या बॅट मधून आलाय. 55 धाबांचा पाठला करत असताना पहिला दमदार चौकार. अगदी आपण जर पाहिलं गेलं तर सतीश सांबरे या ठिकाणी काय जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. केल्या गेल्या नावात आपल्या नावाचा दबदबा या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळाला. 32 धाबा दाफलकावरती. आता बॉल शिल्लक 18 करायच्या 23. 18 चेंडू 23 धाबा
पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 21 धावा, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज सुमित आले होते दुसऱ्या षटकामध्ये, ज्याने 6 चेंडू 11 धावा खर्च केले आणि 2 महत्वाचे विकेट देखील त्याने बाद केलेत. दोन्ही सलामीवीर मात्र डगआउट मध्ये पाठवलेत आणि त्यानंतर हे 2 खेळाडू सध्या मिडल ऑर्डर मध्ये खेळतात. अज्जू आणि त्याच्या साथीनं सतीश सांबरे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु सर हे षटक फार महत्वाचं आहे. 18 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात भाऊस आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं पहिल्या डावामध्ये भाऊसनं नाराज केलं होतं, परंतु आता या मॅच मध्ये या षटकामध्ये भाऊसला कमबॅक करावा लागेल. एखादं निर्णायक षटक मानिवली टीम कडनं राहिलं तर इथून मानिवली टीम देखील मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करू शकते. परंतु सर हे षटक फार महत्वाचं आहे. 18 बॉल करायच्या 23 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. परंतु स्ट्राईक एंड मध्ये सध्या आपण पाहतोय अज्जू आहेत. अगदी अज्जूने देखील 2 चेंडू फेस केले, त्याच्या बॅट मधून एक चौकार जरूर आला. स्विनिंगची गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. मिडॉन मध्ये खेळाडू सज्ज आहे, तिथे मिळेल 1 धाव. मात्र हा सर सामना अशा पद्धतीने बॅटिंग केली तर शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना जाऊ शकतो. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याच अनुषंगाने गोलंदाजी इथून भाऊसला करावी लागेल. इथून भाऊसला कमबॅक करावा लागेल. या षटकामध्ये आपण पाहतोय, आम्ही नेहमीच म्हणतो ना, महागड्याच्या जमान्यामध्ये कंजूसची गोलंदाजी भाऊसला इथून करावी लागेल. अगदी भाऊस सध्या तरी सतीश सांबरे आणि अज्जू या दोन्ही खेळाडूंच्या माइंडशी ते खेळतात आणि त्यांना माहिती इथून एक धाव जरी आपण या ठिकाणी खर्च केली तरी देखील शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना आपण घेऊन जाऊ शकतोय. परंतु सर 55 धावा पुरेशा आहेत आणि इथून सध्या तरी कमबॅक करावा लागेल. स्लोवर गतीचा बॉल पहा तुम्ही, गोलंदाज भाऊस कमबॅक करतात. सुरुवातीलाच मी चर्चा देखील केली, बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून एकही धाव नव्हती. कदाचित पहिल्याच बॉल वरती मिडॉनला भरपूर चांगला झेल टिपला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करतोय. हो, यावेळेस आपण पाहतोय कधी व्हेरिएशन दाखवले जातात तर कधी इथून आपण पाहिलं गेलं तर वेगाने चेंडू फेकले जातात. परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर जिथे सिंगल धाव होती तिथे डबल मध्ये कन्वर्ट केला. मी म्हणेन सर मानिवली टीमला या चुक्या कुठेतरी टाळाव्या लागतील. कदाचित या चुक्या जर अशा मैदानाच्या आतमध्ये घडल्या तर त्यांना सामना हा सोडून द्यावा लागेल. परंतु सिंगल आणि डबलनं सध्या तर मैदानाच्या आतमध्ये दाखवला काल चढवलाय. जिथून सर छगन आणि आदेश बाद झालेत ना, तिथून मात्र थोडासा दबाव या दोन्ही खेळाडूंवरती पाहायला मिळतोय. परंतु या वेळेस आपण पाहतोय अगदी ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळतात. योगीराजी बुटारे सर आमच्याकडे या ठिकाणी खून करतात आणि बुटेरे सर, आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा स्वरूपात धाव मिळेल एक. ज्यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला अगदी आपण पाहतोय अगदी सतीश सांबरे होते, अगदी त्यांना देखील फुल कॉन्फिडन्सने हा चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार सर क्षमा असावी, अजूच्या बॅट मधून षटकार आलाय. अगदी आपण बघितलं तर अजूच्या बॅट मधून षटकार आलाय. संजीवनी देणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 43 धावा फलकावरती. पण पाहिलं तर 13 बॉल आणि इथून 12ची गरज. अजूनही सर सामना संपलेला नाहीये. कदाचित हा चेंडू निर्धाव आला तर इथून मी म्हणेन अगदी सामना बॅलन्स होऊ शकतो. परंतु त्या ठिकाणी फक्त सिंगल आली. अगदी सर शेवटच्या बॉल वरती एक आगळ्या वेगळ्या ऍक्शनने चेंडू फेकला गोलंदाज भाऊस ना, परंतु तिथे एकच धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळेल 44. 44 धावा फलकावरती. येणाऱ्या 12 चेंडू विजयासाठी 11 धावसंख्येची गरज. तिथून 12 चेंडू 11 धावा या मॅच मध्ये आपण पाहतोय कोणता संघ जिंकेल. सर अजूनही बंद लिफाफामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. जोपर्यंत सर शेवटचा बॉल पडत नाहीये ना, तोपर्यंत कोणता संघ जिंकेल सांगता येणं कठीण आहे. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज मानिवली टीम कडनं आपण पाहतोय
चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बोलतोय 12 चेंडू करायच्यात 11 धावा जिंकण्यासाठी. एकाच मोठा फटका आला तर या मॅच मध्ये निवडून अंताडे संघ सहजपणे विजय होऊ शकतो. परंतु या षटकामध्ये गोलंदाज मिलन आलेत, ज्याने बॅटिंग करत असताना तब्बल अगदी 2 षटकार म्हणजे एकंदरीत 2 चौकार विचार केला तर अगदी 6 बॉल आणि 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या पहिल्या डाबामध्ये. परंतु आता इथून 12 चेंडू करायच्या 11 धावा जिंकण्यासाठी ज्यावेळेस आपण पाहतोय अगोदरच खेळलेत अगदी थोडासा या ठिकाणी पाहायला मिळाला वाईट. इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळाली म्हणून इथून आता इथून एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येतात. तर धावा कसे उद्या धावा येणं गरजेचं आहे सध्या तरी अंताडे टीम साठी. त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अज्जूचा, परंतु त्या ठिकाणी सरळ चेंडू वेगाने अगदी प्रचंड वेगाने शरीरावरती जाऊन आदळलाय. तिथे कुठल्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी मिळत नाहीये. डॉट बॉल आलाय. इथे आपण पाहतो समीकरण तर राहिलंय. आपण पाहतो या ठिकाणी 11 बॉल आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. परंतु यावेळेस फर्स्ट स्लिप मध्ये अगदी टीपला जाईल फलंदाज होईल फेल. अज्जू बॅक टू डग आउट. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रुपेश. 10 बॉल 10 करायच्यात या मॅच मध्ये. आपण पाहतोय जितका दबाव सर गोलंदाज मिलन वरती आहे ना तितकाच दबाव देखील फलंदाजावरती देखील रुपेश आले मिडल ऑर्डर मध्ये. आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती लेफ्ट हँडेड फलंदाजाकडे पाहायला मिळतात जिथे 10 बॉल इथून विचार केला तर 10 चेंडू आणि 10 ची गरज आहे. 2 ते 3 चेंडू इथून निर्धाव आले तर इथून अंताडे संघावरती थोडासा दबाव पाहायला मिळेल. परंतु इथून जर इथून रुपेशनं चांगली बॅटिंग केली तर मॅच लवकर फिनिश होऊ शकते. 10 बॉल 10 ची गरज. गोलंदाज तयार राईट मध्ये विकेटनं मिलन आहेत ज्यांनी 6 बॉल फेस केले होते पहिल्या डावामध्ये. 22 धावा त्याच्या बॅट मधून आला होता. पहिलाच बॉल फुल टॉस टाकला परंतु इथून चेंडूला फेकून दिलाय सरळ मिड विकेटला. डन 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 करत परंतु पंचांचा इशारा. हाईट फॅक्टर कमरेपेक्षा जास्ती वरती बॉल आणि चेंडू जाईल सरळ. 1+4 नो बॉल म्हणजे अर्थातच धावा मिळतात 5 धावा. इथे आपण पाहतोय अगदी नो बॉल आणि त्याच्यावरती इथून मिलनला मार पडलाय आणि जवळपास हा सामना म्हणून 1 साइडेड पाहायला मिळतो. 5 धावसंख्येची गरज. फ्रीचा बॉल इथून फ्रीचा बॉल आहे. स्ट्राइक एंड वरती रुपेश आलेत परंतु यावेळेस आपण पाहतोय अगदी ऑफस्टिकच्या बाहेर. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाले. एकाच्या मदतीने आपण पाहतो धावसंख्या पुढे सरकत असताना 51 धावा धावफलकावरती. अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. ज्यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मी अगोदरच फिनिश घ्यायला सांगितलं होता की रुपेश जणू काही 2 फटक्यांमध्ये हा सामना फिनिश करू शकतोय आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग करत असताना फिनिशर स्ट्रोक. वेल डन टीम अंताडे संघ, हार्ड लक टीम मानिवली संघ.